इथून अशा पायऱ्या उतरायच्या आहेत रोपवेला जाण्यासाठी. हे बघा, आणि समोरच नदी वाहते. चाललो देवीच्या दिशेने, वनिकांना देवीच्या दिशेने चाललो आहे. पहिला बघू. आणि आता इथं ट्रॉलीचे तिकीट काढतात. हे बघा, लाईन लागली, तिकीट काउंटर आहे इथं. हे बघा, आता आम्ही इथे थांबलोय तिकीट काउंटर जवळ आणि हे गेले काढायला ट्रॉलीचे तिकीट. रोपवेचा तिकीट घेतोय. हा आहे रोपवे मनोकामना देवीचा. रोपवे मधून आता हे सगळे चाललेत मनोकामना देवीला रोपवे मधून. हे आमचे सगळे पनवेलचे आमच्या ट्रिपमधली लोक आता सगळी लाईनीला राहिलं. आपण कुठलं दर्शन घेणार आहे? मनोकामना देवी. आम्ही मनोकामना देवीच्या दर्शनासाठी इथे आलेलो आहोत. ही ओटीचं सामान घेतलंय. यांना पण घे, यांना पण टाक तिकडे मुंबईला. कसं वेगळंच फुल आहे रे. आम्ही पण लाईनीत राहिलोय आता. आणि इथे तेवढं नॉर्मल थंडी आहे, जास्त थंडी नाही आहे, जरा बरं वाटते. फॅन बघा किती मोठा आहे. आणि आता आमच्या मागोमाग आमच्या बसमधली दुसऱ्या बसमधली लोक पण आले. मला ओळखलं, अक्काची मुलगी ओळखले. चांगला वैदिनी ना आम्हाला. बरे ना. आणि आता आम्ही बसलोय ट्रॉली. बघा काका काकी मध्ये बसलोय आम्ही. आणि 5 जण असे रोपवे मध्ये बसलोय. तुम्ही लावा नदी बघू. आणि ही नदी कुठली आहे काय नाव आम्हाला मनोकामनाच नदी. आणि किती छान आहे दृश्य बघा. आम्ही ट्रॉली रोपवे मधून बघतोय आम्ही. इकडे खूप धुकं आहे, खूप थंडी आहे, खूप त्या थंडी एवढीच थंडी आहे. आता तिथं आपण लोकांमध्ये फुलं बघ खाली किती. हे गाव आहे मनोकामना. आय पण आहे ना, आयफोन नाही, सॅमसंग आहे ना. होतो. अच्छा, आता तिथं तो आहे ना, त्याच्यात आयलंड जातो म्हणतात. कोण बोलतोय? किती हजार. पण काही एक पॅराशूट ठेवायला पाहिजे. ज्यांचं म्हणणं की ऐकून पॅराशूट काय ठेवायला पाहिजे? प्रत्येक रोपवेमध्ये पॅराशूट असावे. कशासाठी? कशासाठी? काय कधी आपत्कालीन परिस्थिती तयार झाली तर पॅराशूट उघडून बाहेर. हे राजकारणी आहेत म्हणून. हे राजकारणी आहेत म्हणून त्याला पॅराशूट पाहिजे. कधी पण काही उडून जायला. नाही, कुठली परिस्थिती कधी माजी नगरसेवक. नाही, हल्ली कुठलीही परिस्थिती कधी उद्भवतो. या पक्षात त्या पक्षात.
चालू जोरात. हे भरपूर लांब आहे. ही ओपन पण आहे ओपन म्हणजे अरे हो ती सामानासाठी असं. हा लगेच साठी असेल ते. फुलं बघ किती मस्त खाली. धुकं बघ ना किती आहे. हा धुकं बघ. मला बोललं ना तो कमीत कमी होते. सगळीकडे धुकंच धुकं आहे, काहीच दिसत नाही. हे काय बापरे वाजलं? बघ ना. आता अशी जाणार. मला आम्ही पोहोचलो बघा, बरोबर आता इकडून तुम्ही आले सूर्य गेल्यावर लगेच 5 झाली. तुम्ही जसं दिसतं ना तसा दिसतंय. आता खरा खोल हो आता ही झाडं बघ कशी आहे इकडं. सगळ्या रंगारंग बेरंगी सुचिपर्णे अरण्याचा प्रदेश. कशी ना उंचावर. हे आपले अजून दिसलेच नाही ना जाताना परत. हा ढग बघ असे कधी बघायला नाही भेटत ना. वा नेट नसेल ना इकडं. मस्त. हा वाव मस्त ढग. 625. आणि आरतीची ताटं घेऊन बघा आता आम्ही दर्शनाच्या साईडला चाललोय. मनोकामना देवीच्या इकडे. किती छान फुलं आहेत ना. तेव्हा संत्री आणि संत्री किती मनोकामना देवीला कशी संत्री लागलीत बघा झाडाला. किती संत्री संत्री. सगळे ब्रँडची. आणि हा आहे मंदिर मनोकामना. आणि देवीला ओटी बघा किती छान फुलं आहेत ओटीची. हा आहे मंदिर मनोकामना मंदिर. टाकू का व्हिडिओ कॉल करू. किती छान मंदिर आहे मनोकामना. इथे मनाची इच्छा पूर्ण होते असे सांगतात. तर देवी तुमच्याही इच्छा पूर्ण करो ही माझी मनापासून प्रार्थना आहे देवीला. आणि आता वरून जायचं आहे इथून लाईनीला. ये दीपक भी चला थे उधर. लेकिन विशेष पती यही है हाँ 108. बघा किती आहे भरपूर लाईन आहे. आणि हा चहा बघा नेपाळमध्ये मनोकामना देवीच्या इथं 35 रुपयात चहा एवढा ग्लास. आणि इथे देवीला बघा अंडी हॉटेलमध्ये अंडी पण आहे. हे कोणसा रेटी आहे. कमाल का. आणि बघा कमाल का रोटी म्हणून बोलतात. अशी येते अशी बारीक येते. आणि त्याला गेट बंद होईल. हो यात कचरा टाकायचं आहे बघा. आणि हे आहे मनोकामना मंदिर. तर बघा इथे म्हणजे आतमध्ये फोटो काढून देत नाही म्हणून मी बाहेरनंच काढते. ते आहेत माझे मिस्टर आणि ते आहेत काका काकी म्हणजे. आणि असं मंदिर आहे. आणि देवी तुमची मनोकामना पूर्ण करो. हे मनोकामना मंदिर बघा किती छान आहे. काढला त्यांनी. आणि आता आमच्या बसमधील लोक चालले दर्शनाला. आणि हा आहे मंदिर. दृश्य बघा किती छान आहे. एवढ्या वर आलोय आम्ही. चला हे बघा देवीचा प्रवेशद्वार आहे मंदिरात जायचं. आणि तुमची पण इच्छा पूर्ण हो हीच देवीजवळ प्रार्थना आहे. पपणस बघा किती लागलेत झाडाला.
किती पॉप्युलर झालेत बघा. दुकानं आहेत माळ्यांची. जय माताजी मनोकामना सगळ्यांना जय मनोकामना माते, सगळ्यांची कामना पूर्ण करा, सगळ्यांना सुखा सगळ्यांना सुखी ठेवा. जय मनोकामना देवी. जय मनोकामना देवी. जय मनोकामना जय मनोकामना. मनोकामना. आता चाललो आकाशात, आता खाली चाललो. हा काय सीन आहे ना, मस्त. 3 डोंगर पार करून जातो. केदारनाथला जर मग पण वाटलं तर रस्त्यांची. रस्त्यांची वाट नाही, माणसाने पाहताना परवाच त्यांना. त्यांना काय करतील माहितीये का, हे याच्यात सामावून गावात मिळाला बघ रे. जेव्हा काय दिसत असेल ना. मस्त सीन आलाय हा. सीन बरं, डोंगर भारी येते. त्या डोंगरात आम्हाला घे ना असा फोटो. असं वाटतं झोप. कंटेनर लटकवलं तरी काय नाही होणार. हा रस्ता बघा, हा खालून आलेला रस्ता आहे गाडीचा. आणि आता हे आमचा परतीचा प्रवास. ह्या आल्या बॅग. लगेच. आणि हे बघा आली मनोकामना रोपवे. हे बघा जवळ जवळ आली. लय गारटले असतील ना ती. पोरं असली गेले